त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढे नाही, परंतु धनंजयला मी ही बाब सांगितलेली आहे. जलद गती न्यायालयात 100% होणार आहे. हे फास्ट ट्रॅक वरतीच या केसचा, कारण आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलाय. चार्जशीट दाखल, फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी सहयोगकरांनी ह्या ज्या 8 मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 7वी, सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारावरून बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाणे अपेक्षित असताना PSI राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने वळवली होती. तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली. आता इथं कोणीतरी होतं, जे पाठीमागच्या गाडीत होते, याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली. तर म्हणजे मग हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला. आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच पाहिजे होता, तो गेलेला नाही. याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. आणि कारण आतापर्यंत फोकस जो होतोय, जो मेन रोल आहे, मेन रोल या 8-9 लोकांचा, 9 आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये 302 मध्ये आलेत. एक 10वा रोल आहे तो आलेला नाही. त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे. वाल्मिक कराडसह बाकीचे 9 लोक 302 मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझं मत आहे, नितीन बक्कड, तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ही ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी आहे, नितीन बिक्कड, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला, कारण हाच नितीन बिक्कड आहे, यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली. याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली आहे, शासकीय निवासस्थानी. मग हा आरोपी कस काय होत नाही? आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले, वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. म्हणून हे 7-8 पैकी मला वाटतं 1-2 मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत. अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम 1 आणि जलद गती न्यायालयाचा तो निर्णय झालेला आहे. म्हणजे 6 मागण्या ज्या राहिलेल्या आहेत या मागण्या आणि 2 सायबर सेलचे अधिकारी, ही 7वी मागणी. या 7व्या मागणीमध्ये लवकरात लवकर, कारण आता 25 तारीख जवळ आलेली, सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मत्स्योद्योगकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल. विश्वास आहेच, गैरविश्वास नाही. परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं, हे आरोपी करावेत का, तर हे आरोपी करावेत असे सगळ्यांची मागणी आहे. हे लोक आरोपी झाले पाहिजेत. आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे.